तर राज्यातही अजूनही ऑपरेशन टायगर होणार आहे। भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी मोठा दावा केलाय। उद्धव ठाकरेंना 2029च्या निवडणुकीत उमेदवारही मिळणार नाही असा कुचेंचा दावा आहे। मोठे माणसं आहे, त्यांनी काय बोलावं काय नाही, जीभ घसरली तशी ते चिडचिडपणा झाला। काल संजय शिरसाट आमचे युतीचे म्हणले, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला। म्हणजे ते उलटे पडले काय म्हणत डोक्यावर, त्याच्यामुळे ते काही बोलायला लागले। होणार ऑपरेशन टायगर, आमदार फुटणारच त्याच्यात पुढे महाराष्ट्रात। संजय राऊत ची आता येथून तिच्या निवडणुकीला त्यांना उमेदवार भेटणार नाही हे ध्यानात ठेवा। ठाकरे गटाला उमेदवार भेटणार नाही एवढी परिस्थिती। शेवटची निवडणूक झाली त्यांची 2024ची। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीतून एक महत्त्वाची अपडेट येते। ही बैठक सुरू होऊन आता 20 मिनिटं झालेली आहेत। अजूनही बैठकीत ठाकरेंचे लोकसभेतले केवळ 3 खासदारच उपस्थित आहेत। तर 11 वाजता या बैठकीची सुरुवात होणं अपेक्षित होती, मात्र त्यानंतर आता 20 मिनिटांपूर्वी ही बैठक सुरू झाली। 20 मिनिटं झालेली आहेत। हे 4च खासदार सध्या या बैठकीला उपस्थित आहेत। राज्यसभेतले 1 खासदार संजय राऊत आणि लोकसभेतले 3 खासदार अरविंद सावंत, त्यासोबतच अनिल देसाई आणि राजाभाऊ वाचे हे लोकसभेतले 3च खासदार या बैठकीला उपस्थित आहेत। ज्या 6 खासदारांची प्रतीक्षा आहे ते खासदार अजूनही या बैठकीला आलेले नाहीत, त्यामुळे या 4 खासदारांमध्येच ही बैठक सुरू आहे। ही बैठक सुरू होऊन 20 मिनिटं लोटलेली आहेत, मात्र इतर खासदारांची अजूनही प्रतीक्षा आहे। अजूनही या बैठकीला इतर खासदार आलेले नाहीत। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे। आपण पाहतोय संजय राऊतांच्या या दालनामध्येच ही बैठक सुरू आहे। 20 मिनिटं झालेली आहेत। या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं, कारण या बैठकीला नेमके किती खासदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या सूत्रांच्या हवाल्याने असा दावा केला जात होता की कदाचित आणखी 2 खासदार जे शिवसेनेला जाऊन मिळालेले आहेत ते खासदार या बैठकीला उपस्थित राहू शकतात। त्यामध्ये 2 नावं होती, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांची। या दोन्ही खासदारांविषयी संभ्रम होता, मात्र ओमराजे निंबाळकर हे या बैठकीला जाणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं। संजय दिना पाटील यांनी म्हटलेलं होतं की मी या बैठकीला येईल, मात्र तेही या बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत। तर वेदांत नेब आपल्यासोबत आहे। वेदांत, 20 मिनिटं लोटलेली आहेत, अजूनही इतर कोणतेही खासदार आलेले नाहीत। ज्या प्रकारे आपण बघितलं, माहिती आतमधनं घेतली, त्यामध्ये फक्त 4 म्हणजे त्यामध्ये 1 राज्यसभेचे आणि 3 लोकसभेचे खासदार आणि अर्धा तास झालेला आहे। साधारणपणे मी जसं आधी सांगितलं की 12 वाजेपर्यंत ही बैठक चालेल आणि 12 नंतर ठाकरेंची शिवसेना एक भूमिका घेऊन पुढे जाईल, कारण त्यांना